आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना दिलासा। शेवटच्या क्षणाला पळापळ करत अखेर अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे। दिंडोरीमधून भाजपचे बंडखोर उमेदवार हरिश्चंद्र चव्हाणांची माघार। भाजप पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हरिश्चंद्र चव्हाणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। शिंदे गटामध्ये प्रवेशानंतर विजय करंजकर यांची नाशिक लोकसभेतून माघार। ठाकरेंनी तिकीट न दिल्यामुळे बंडखोरी करत करंजकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता। ठाकरे गटाच्या रमेश जाधव यांची कल्याण लोकसभा निवडणुकीतून माघार। महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना दिलासा। खबरदारी म्हणून अर्ज दाखल केला होता, रमेश जाधवांची माहिती। पालघर लोकसभा मतदारसंघातून 2 अपक्ष उमेदवारांची माघार। एकूण 10 उमेदवार रिंगणात। महायुतीचे हेमंत सवरा, महाविकास आघाडीच्या भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत। बहुजन विकास आघाडीला लोकसभेसाठी मिळालं शिट्टी हे चिन्ह। गेल्या 20 वर्षांपासून बहुजन विकास आघाडी शिट्टीवरच लढत असल्यामुळे घराघरात पोहोचण्याचा मार्ग सोपा। शांतिगिरी महाराज नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम। गिरीश महाजन, दादा भुसे नाशिकमध्ये तळ ठोकून नाशिक दिंडोरी मतदारसंघात अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान। लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। बारामती लोकसभेतील 300 बूथपैकी 153 बूथ संवेदनशील। मतदानासाठी योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा। सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र। निवडणूक आयोगाची महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना नोटीस। तटकरेंकडून निवडणुकीचा खर्च अद्याप सादर नाही। मावळ मतदारसंघातील 3 उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस। वंचितच्या माधवी जोशी, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणी यांना नोटीस। निवडणुकीतील दैनंदिन खर्चामध्ये तफावत आढळल्यानं नोटीस। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांचा निवडणूक खर्च तपासला जाणार। खर्च तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक सूरज गुप्ता यांची नियुक्ती। धुळ्याच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा वच्छाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा। 7 मेला शहरातील जेल रोडवर परिसरामध्ये सभेचं आयोजन। आणि